उत्पन्न आपण अस्तित्वात आलेली पाहतो आहोत आणि विचारवंतांचे खून होत आहेत. डॉक्टर नरेंद्र दाभोळकर, कॉम्रेड गोविंद पानसरे, गौरी लंकेश आणि कलबुर्गी यांचे खून झालेले आहेत. तर या पद्धतीचं दहशतीचं वातावरण आहे. सांस्कृतिक दृष्ट्या विषमतेचा पुरस्कार करणाऱ्यांना बक्षीस देणारं वातावरण आहे आणि समतेचा पुरस्कार करणाऱ्यांना गोळ्या घातल्या जात आहेत, अशी परिस्थिती आहे. या परिस्थितीमध्ये विद्रोहाचा आवाज, फुले शाहू आंबेडकरी विचारांचा आवाज बुलंद करण्यासाठी हे संमेलन आपण या ठिकाणी घेत आहोत. या संमेलनाचा जामानिमा मोठा असतो. आपण जनतेतनं निधी गोळा करून या संमेलनाचा खर्च उभा करत असतो आणि त्या दृष्टिकोनातून निरनिराळ्या पद्धतीनं कधी मुठभर धान्य आणि 1 रुपया विक्रोळीसाठी अशा पद्धतीच्या मोहिमा आपण असतो. मुख्य भूमिका याच्या मागे अशी आहे की गौतम बुद्धांचा संदेश जो आहे की देणाऱ्याला अहंकार वाटता कामा नये आणि घेणाऱ्याला न्यूनगंड वाटता कामा नये, अशा प्रकारचं दान फक्त विद्रोहीमध्ये आपण स्वीकारतो. अखिल भारतीय साहित्य संमेलन नामक जे पेशवाईच्या भोजनावळी या भरतात, तशा पद्धतीच्या भोजनावळी आपल्याकडे नाही. आपण अत्यंत